ताई अगं आरतीसाठी तू साडी बदलणार आहेस? हो बदलणार ना. मग मी सुद्धा बदलेन. जान्हवी काय करेल ग? माहिती नाही, काल तरी साडी नेसली होती. ताई अगं ती दागिने वगैरे घालेल का? नाही तिला हवे असतील तर लॉकर मधून काढून द्यावे लागतील ना. सरे काय ग? नाही काही नाही, जाऊ दे. काय झालं सांग ना, काय झालं? सरे माझं बघायला काही चुकतंय का खरंच तसं आहे? तसं म्हणजे कसं? कशाबद्दल बोलतेस तू? जान्हवी मंगळसूत्र घालत नाहीये. नाही घातलंय तिने मंगळसूत्र. माझ्या लगेच लक्षात आलं होतं, पण तू काही बोलली नाहीस तर मला वाटलं तुझ्या लक्षातच नाही आलं. कुठल्या सासूच्या लक्षात येणार नाही तिच्या सुनेनी मंगळसूत्र घातलं नाहीये हे? अगं ताई हल्ली नाही घालत मुली मंगळसूत्र. त्या अशा मोठ्या मोठ्या माळा वगैरे घालतात ना, त्यामुळे नाही घालत मंगळसूत्र. अगं असं कसं? एरवीचं एक वेळ ठीक आहे, पण आता गणपतीचे दिवस आहेत, सणावाराला असं बरं दिसतं का रीतनं पाळलेलं? ताई कदाचित हेही विसरली असेल ती. अगं अशी कशी विसरली? आणि जर विसरली असेल ना तर आपण तिला आठवण करून द्यायला पाहिजे. कशी? कशी काय सांगायचं तिला की जान्हवी मंगळसूत्र घालायची पद्धत आहे आपल्याकडे, आणि सणावाराला असं बोडक्या गळ्यांनी फिरलेलं बरं दिसत नाही. मी नाही सांगणार तिला. का? कारण मंगळसूत्र घातल्यानेच पद्धती पाळल्या जातात असं मलाच वाटत नाही. मुळात लग्न आणि मंगळसूत्र हे समीकरणच चुकीचे. मुलं घालतात का लग्न झाल्याच्या काही खुणा? सरे तू घालतेस का ग मंगळसूत्र? काहीतरी काय बोलतेस ताई? मी कशी घालेन मंगळसूत्र? का? माझं लग्न झालंय का? नाही ना झालंय. मग तेच म्हणते मी की लग्न झालेल्या मुलींनी मंगळसूत्र घालायचं असतं, म्हणजे आपल्या घरात तशी पद्धत आहे. आणि जर जान्हवी ते विसरली असेल तर आपण तिला सांगायला हवं. पटतंय का? हो हो. तुम्ही आईची पण काय झालं? आईची आम्हाला ना थोडंसं आय मीन मी थोडासा ऑकवर्ड होतोय. म्हणजे मला ना थोडंसं कॉन्शियस व्हायला होतंय. सो मी असा विचार करत होतो की जान्हवी या घरात रुळेपर्यंत जर ती इथे तुझ्या खोलीत झोपू शकली तर चालेल का? ओ ये ये. तुला हवे तितके दिवस तू इथं झोपू शकतेस. आईची अगं म्हणजे तिचं सामान त्याच खोलीत राहणार आहे. म्हणजे ती या खोलीत काही शिफ्ट होत नाहीये. सकाळी येईल ती परत तिकडे, फक्त रात्री झोपायला ती इथे येईल. तिची जशी इच्छा असेल तसंच होईल. नाही म्हणजे तिचं काहीच म्हणणं नाहीये असं मलाच वाटतंय. मी ना थोडासा अनकम्फर्टेबल. चल झोपायला. मी सतरंजीवर झोपू चालेल? अगं सतरंजीवर कशाला? इकडे बेडवर झोप ना. ऍक्च्युली मला सतरंजीवरच झोपायची सवय आहे. बरं. पावसाळ्याचे दिवस आहेत, गार लागेल म्हणून म्हटलं. नाही ही सतरंजी तशी जाड आहे, त्यामुळे थंडी नाही वाजणार. थंडी वाजायला लागली तर सरळ बेडवर येऊन झोप. बरं, तुला दिवा चालू लागतो का बंद? असं काही नाही, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. काही दिवस तुझ्या सवयीप्रमाणे करूया. तुला दिवा चालू लागतो का बंद? बंद.
श्री जा तू आता, आम्ही झोपतो. हो, गुड नाईट. गुड नाईट. आणि जाताना दरवाजा बंद करून जा. हो, गुड नाईट. गुड नाईट. ये. नीट जरा शरयू हटेल तो. बघा शी बाबा फाटलाच. जाऊ दे आपल्याकडे खूप आहे paper. हा घे. जरा हलकत धरा आता आणि नीट. थोडंसं ताण. हा चहा झालाय? हो झालाय. आई जर आणखीन थोडा वेळ बाहेर नाही आला ना तर मग मी आताच नेऊन देईन चहा. हो चालेल. आता एकदम बरोबर आहे बेबी वंस. हे काय झालं सकाळी सकाळी कलाकुसर? गणपतीची सजावट चालली आहे. हो पण मग हे काय चाललंय लहान मुलांसारखं आर्ट अँड क्राफ्ट? मग तू कर. शहाणपणा सांगतो मला उगाचच. मी केली ना बेबी तर बघत राहशील तू, कळलं? इतकी वर्ष मीच केलं ना. हा आगाऊ नुसता. बेबी एक काम कर ना, हा चहा जरा आईंना देऊन ये ना. आणि मग हे कोणासाठी आहे? हे श्री आणि जान्हवीसाठी आहे. हा ए जान्हवी एरवी लवकर उठायची ना ग. तुला काय करायचंय? तू सांगितलं तेवढं कर ना. कांता मी काळजीपोटी विचारतीये. एरवी ती लवकर उठायची. हो पण कदाचित आता पुन्हा इथली सवय होण्यासाठी जरा वेळ लागेल. हो आणि करू दे ना तिला आराम. आत्ताच तर आजारात न उठलीये, हो की नाही? करू दे करू दे. वहिनी पण मग आत्ता हा चहा नेऊन देऊ ना त्यांना? अगं हो जा ना. श्री तर केव्हाचाच उठला असेल. मी पण आईला चहा देऊन येते. कांता माझ्या कागदानं हात लावलास ना तर याद राख. हो नाही लावत. ठेवून देतो तुला बोटी करायला. शरयू तुझ्या नवऱ्याला सांग. मी काय सांगू? मला नका उगाच मध्ये आणू. तुमचं तुम्ही दोघं काय ते बघून घ्या. युजलेस. चहा घेऊन जा लवकर, थंड होतोय. आले हा वहिनी. काय भाऊजी तुम्ही पण. जान्हवी घरी आली आहे, सण जवळ आलाय. काय मस्त वाटतंय ना. सगळं वातावरणच बदलून गेलंय अगदी. नाही खरंच यावर्षी मस्त करूया सजावट. हो ना. जान्हवीला आपल्या घरात सण साजरा करताना खूप आनंद व्हायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे 15 दिवसानंतर सुद्धा या घरात राहण्याचा निर्णय तिने स्वतः घ्यायला हवा. आय्याजी मी ही साडी ठेवू का पटात? ठेव ना. आणि तुझे कपड्यांचे 2-4 जोडही आणून ठेवते. तुम्हाला असं वाटत असेल ना मी हळूहळू सगळं सामान शिफ्ट करते इथे. तू सगळं सामान इथं आणून ठेवलंस तरी माझी काहीही हरकत नाहीये. तुला हवे तेवढे दिवस तू इथे राहा. तुझ्यामुळे माझी प्रायव्हसी जाईल असं वाटून नको घेऊस. त्याची काळजीच नको करूस. चहा. जान्हवी इथे? आई इथे काय करते? तू कशाला आली होतीस? चहा द्यायला. दे. घे. अगं तो कमी साखरेचा चहा आहे. तिचा चहा पाठवलाय श्रीच्या खोलीत. बेबी उद्यापासून जान्हवीचा चहा इथंच पाठवायला सांग. नाही मी करेन ना. काय? तशी सकाळी लवकर उठायची सवय आहे मला, तर सगळ्यांचा चहा मीच करत जाईन ना. आजच जरा मला उशीर. ठीक आहे ग, काही प्रॉब्लेम नाही.
बेबी तिचा चहा इथेच पाठव. नाही नको, मी घेऊन येते. नको, तुझं चाललंय ते चालू दे. तुझं आणि श्रीचं काही भांडण झालंय का पहिल्याच रात्री? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच क्षणी मिळायला पाहिजेत असं काही आहे का? आपण नंतर बोलूया का? आता काय? नाही, फायनली तिचा चहा इथे घेऊन येऊ ना? नाही नको, माझं झालंय, मी येते. हा, आवरून झालंय माझं. म्हणजे ती आता आई आजींच्या खोलीत राहणार आहे? होय. हो म्हणजे हो म्हणजे हो, ती तिथे राहणार. का पण? श्री आता तिने ठरवलंय ना इथे राहायचं, मग तिला ते काय, ते कम्फर्टेबल कसं वाटणार? तिला म्हणावं हे सगळं आता पुन्हा कर. छोटी आई, माझं ऐक जरा. तू माझा आई. अगं तुझा आत्ताच्या आत्ता आणि तिला समजा. तिला म्हणावं स्वीकारलंस ना आता इथे राहणं, मग आता पूर्वीसारखी राहा ना. आता सोडून दे हे सगळं. काय सोडून द्यायला सांगू तिला? ती आधीच इतकी हवालदिल झाली आणि मी त्यातनं तिला काय उपदेशाचा डोस पाजत राहू? ठीक आहे, मग मला सांग तू काय ठरवलंयस? तू काय करणार आहेस आता? आपण काहीही करायचं नाही. प्रोएक्टिव्हली आपण काही करायचं नाही. प्रोएक्टिव्हली मला कळलं नाहीये, परत सांग. म्हणजे आपण स्वतःहून पुढाकार घेऊन विशेष असं काही करायचं नाही. आत्ता जान्हवीला माझ्या बरोबर राहायला ऑकवर्ड वाटतंय ना, ठीक आहे, मग आता तिला आपण आईची बरोबर राहू देऊया. श्री पण असं कसं? अरे तुम्ही दोघं नवरा बायको आहात ना, म्हणजे पुन्हा एकत्र एका छताखाली राहू नये, तुम्ही वेगवेगळेच. छोटी आई अजून फक्त थोडे दिवस. काय होणार आहे थोड्या दिवसांनी? कदाचित तिची स्मृती परत येईल किंवा ती या घरात खूप छान सेट होईल. तुझ्या मागचे भोग कधी संपणार आहेत ना कुणास ठाऊक. छोटी आई अगं, मानलं तर भोग आहेत सगळे, नाहीतर एक फक्त फेज आहे आणि जी फेज लवकरच जाईल. विश्वास ठेव माझ्यावर, ही फेज लवकरच जाईल आणि सगळं सुरळीत होईल. जान्हवी आज माझ्या खोलीत नाहीये, पण निदान आम्ही आता एका छताखाली तर आहोत. ऍट लास्ट जान्हवी घरी परत आली आहे, ही महत्वाची गोष्ट आहे ना. श्री पण मला हे सगळं ना खूप विचित्र. आज आता गणपती बाप्पा येणार आहेत ना घरी, मग असं तोंड पाडून बसायचं नाही. थांब थांब, काय? गार झालाय तो चहा, मी गरम करून आणते. तू तयार आहेस ना पूर्ण? हो, मी तयार आहे. मग तू खालीच आहे ना चहा घ्यायला? आलो. आपल्याकडे न गेली कित्येक वर्ष, म्हणजे श्री जसा मोठा झाला आणि कळायला लागला ना त्याला, तेव्हापासून आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव करतो. म्हणजे फक्त फुलांची आरास, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणत नाही. ये बेबी, चहा घे ये. नाही, झालाय माझा. काय म्हणत होतीस तू? प्लास्टर ऑफ पॅरिसची? हा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सगळे लोक आणतात ना, आणि त्याचं विसर्जन केलं की त्या विरघळत नाहीत हो पाण्यामध्ये. समुद्राचं पाणी इतकं दूषित होतं ना, समुद्र किनाऱ्याची परिस्थिती इतकी भयानक असते ना, त्यामुळे श्रीला वाटतं की हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे. बहिणी ऐक ना. हो, आले. अगं बेबी, काय हुणहुण लावले लहान मुलासारखी? आम्ही बोलतोय ना. तिला ना मॅनर्सच नाहीये दादा. कांता, तू जरा गप्पच बस. बघितलंस कसं बोलतेय बघ मोठ्या भावाशी. बघ
बरं झालं तू आलीस. आत्ता हिचं बोलणं ऐकलं असतंस ना तू, काय झालं, घर पडली असती तुझ्या. आता चुप रे. वहिनी नाही नाही, हे 100% बरोबर आहे. अगं अमेरिकेत सुद्धा तुला हसायला काय आलं? भाऊजी, आणि तुम्ही तरी कशाला चिडताय? सांगा ना तुम्ही काय सांगताय ते. अगं मी सांगत होतो. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. श्री, तू हा चहा घेतोयस, गरम करून देऊ का वेगळा करू नवी? नाही, हाच गरम कर ना. नवीन कशाला करतेस? बाबा तुम्ही काहीतरी बोलत होतात. मी हे सांगत होतो की अमेरिकेत सुद्धा मी चांदीच्याच गणपतीची पूजा करायची. बर. मला आवडले. इको फ्रेंडली गणेशोत्सव. गुड. हो बाबा, गरज आहेच त्याची. हो. बरं, तू तयार आहेस, मी तयार आहे. हा. मग आता निघूया, बाप्पा घेऊन येऊया. चलो. जान्हवी, बस ना. जान्हवी, बस ना. तेव्हा बाप्पाच्या आगमनाबरोबर आपल्या मनात आणि आयुष्यातही चांगले विचार आणूया आणि बाप्पाच्या विसर्जनाबरोबर आपल्या मनातील वाईट विचारांचंही विसर्जन करूया. वा, उत्तम लिहिलाय. खरंच? हो. म्हणजे काय बाबा, ताई आली की तिला सुद्धा वाचून दाखवेल. चालेल. कधी आहे कधी तुमची निबंध स्पर्धा? बाबा, बुधवारी. पहिले 4 दिवस वेगवेगळ्या स्पर्धा असणार आहेत आणि 5व्या दिवसापासून वेगवेगळे खेळ असणार आहेत. ऑर्केस्ट्रा पण असणार आहे, पण तो शेवटच्या दिवशी. ताई दरवर्षी म्हणायची ना की गणपती म्हटलं की फक्त गाणी बजावणी असतात, वेगवेगळे खेळ ठेवा, स्पर्धा ठेवा, म्हणून हे सगळं यावर्षीपासून सुरू केलंय. अरे म्हणजे काय, बरोबरच आहे, यायलाच हवी. बाबा, मिनिटा मिनिटाला ताईची आठवण येते हो. म्हणून हे सगळं. तिलाही येत असेल रे, पण आता ती तिथे रुळणं हे तितकंच महत्वाचं आहे ना. रुळेलो बाबा. भाऊजी, त्या घरातले सगळे प्रयत्न करतीलच आणि ताई सुद्धा मनापासून प्रयत्न करेल. हा शेंड्या, बोल. अरे हो, ते बिल माझ्याकडे आहे. अरे 8 बल्ब आणले होते आपण. बरं बरं बरं, येतो मी. येतो. चल बाय. बाबा, जरा मंडपात जाऊन आलो. ये. आता हे कुठे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला चालले? हाही वर्षातून एकदाच करतो आपण हे सगळं. केलं तर काही बिघडणार नाही. तशा बऱ्याच गोष्टी आहेत रे ज्या केल्या तर बिघडणार नाही. आणि एवढाच फावला वेळ आहे ना, तर जरा पैसे कमावू की तेवढ्या वेळात. अरे जरा बरं छप्पर येऊ दे की डोक्यावर. आणि आपण जर गणपती घरात आणायचे म्हटले ना, तर घर बरं नको का? त्या गोखल्यांकडे बघ, कसा छान गणेशोत्सव साजरा करतील ते. असं घर सजवतील ना, त्यांना म्हणावं, बोलवा आम्हाला या वर्षी दर्शनाला, बघून तरी येऊ कसं आहे त्यांचं ते वैभव. ते आई, तुला सगळं नोकरी मिळाल्याच्या पहिल्याच वर्षात हवंय का? अरे आम्ही हातीपायी धड आहोत, तोपर्यंत केलंच तर भलं होईल. इथे आमची अर्धी लाकडं गेली मसणात, नाही तर म्हणतात ना त्यातली गत होईल. दात आहेत पण कण्या नाहीत, आणि कण्या आहेत तर दात नाहीत. आयुष्य गेलं खोपट्यात. आता बघूया हा पोरगा काय उजेड पाडतो ते. या असल्या मंडळामध्ये उन्हाडक्या करून हाताला काही लागायचं नाही म्हणावं. इथे ना कोणाच्या भल्याचं काही बोलायलाच नको, कोणाला ऐकायचंच नाहीये. मीच सांगते जान्हवीला,
गोखल्यांना म्हणावं आम्हाला प्रसादाला घरी बोलवा. माझे आई वडील गणपतीच्या दर्शनाला यायला हवेत. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.